Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you advanced manufacturing processes subject in this semester and the subject code is 22563. We are discussing our third unit, that is gear manufacturing, and up to gear manufacturing methods we have finished in last video. Now we will continue with next points, that is gear hobbing and gear shaping processes. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये गिअर मॅन्युफॅक्चरिंग मेथड्स बघितल्या होत्या. तर आता आपण या व्हिडिओमध्ये गिअर हॉबिंग आणि गिअर शेपिंग प्रोसेस बघणार आहोत. ओके, सो स्टार्ट विथ गिअर हॉबिंग. तर आता पहिल्यांदा आपण गिअर हॉबिंग म्हणजे काय ते बघूया. इट इज अ प्रोसेस ऑफ जनरेटिंग अ गिअर. इट इज अ प्रोसेस ऑफ generating a gear by means of a cutter called hob, okay, and cuts like a milling cutter. Hob is similar to worm with gashes or fluids made parallel to its axis to provide cutting edges. Okay. Fluids may be straight or helical. The fluids are cut across the worm forming rack-shaped cutting teeth. The gear cutting with a hob involves three basic motions and all of them occurring at a time. The hob and the blank have a rotating motion and the third one is the radial advancement for the hob. The gear blank is first moved in towards the rotating hob until proper depth is achieved. ओके, तर गिअर हॉबिंग म्हणजेच काय बघा, ही कशी प्रोसेस आहे, गिअर जनरेटिंग प्रोसेस आहे. ओके, इज अ प्रोसेस ऑफ जनरेटिंग अ गिअर तयार करण्याची प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये काय होतं, जे आपण कटर यूज करतो त्याला काय म्हणतात, हॉब म्हणतात. अँड इट कट्स लाईक अ मिलिंग कटर. ओके, तर ह्याच्यामध्ये काय होतं आपण डायग्राममध्ये बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता बघा, हे आपल्याला दिसतोय हा कटर आहे, ज्याला आपण काय म्हणतो गिअर हॉब. त्याला काय आहेत कटिंग टीथ्स, किंवा ज्याला आपण काय म्हणतो फ्लुट्स, स्ट्रेट फ्लुट्स, किंवा त्याला गॅसेस असं देखील म्हणतात. ओके, तर हे कटर यूज करून आपण काय करतो, गिअर जनरेट करतो. ओके, किंवा गिअर तयार करतो. तर आता आपल्याला हा गिअर ब्लँक दिसतोय. ओके, त्याच्या अगेन्स्ट हे काय केलेलं आहे, आपण जो हॉब आहे तो काय केला जातो, रोटेट केला जातो. कधीपर्यंत, आता जोपर्यंत सुरुवातीला काय केला, गिअर ब्लँक थोडा पुढं पुश केला जातो, जोपर्यंत एक प्रॉपर डेप्थ अचीव होत नाही तोपर्यंत. ओके, आणि त्यानंतर काय होतं, आपण तुमच्या हॉबला फीड देतो. ओके, डाऊनवर्ड्स. म्हणजेच आता आपण ह्याच्यामध्ये 3 मोशन्स आहेत बघा, तुमची गिअर ब्लँक, हॉबची मोशन आणि परत हा तुमचा फीड खाली. तर हे अशा पद्धतीने काय केलं जातं, गिअर तयार केलं जातं, किंवा याला गिअर हॉबिंग प्रोसेस असं म्हणतात. ओके, हे जे कटर आहे त्यालाच काय म्हणतो आपण, गिअर हॉब. ओके, आफ्टर अचिव्हिंग द प्रॉपर डेप्थ, द हॉब कटर इज फेड across the face of the gear until the teeth are complete. Both hob and gear rotates during the entire process. Okay, पूर्ण प्रोसेसमध्ये काय होतं, गिअर ब्लँक आणि आपला हॉब काय कसं रोटेट होत असतो. The speed of the two so synchronized that the blank rotates through one pitch distance for each revolution of the hob. The hob and the gear blank are fastened to shafts which are right angles to each other. The axis of the hob may be horizontal or vertical. The hob must be tilted through its helix angle when machining straight spur gears. In hobbing spur gear, the hob teeth set are parallel to the axis of rotation of the blank. For hobbing helical gears, the axis of the hob is set at an angle to produce proper helix. Okay? For worm gear cutting, the axis of the hob set at right angles to the gear blank. Okay? म्हणजेच काय, ज्यावेळी आपला स्पर गिअर काय करायचा असतो, जनरेट करायचा असतो, त्यावेळी कसा असतं, आपला जो ॲक्सिस असतो हॉबचा तो कसा ठेवलेला आहे बघा. इन हॉबिंग स्पर गिअर, हॉब टीथ आर सेट पॅरलल, ओके, टू ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द ब्लँक. ओके, हा जो आहे ह्याला कसं आहे पॅरलल ठेवलेला आहे. ओके, आपल्या गिअर ब्लँकला. आणि ज्यावेळी
ज्यावेळी आपल्याला हेलिकल गिअर्स किंवा वर्म गिअर कटिंग करायचं असतं त्यावेळी जो आपलं ॲक्सिस ऑफ दी हॉब असतो तो कसा करावा लागतो, आपल्याला थोडासा इन्क्लाइन करावा लागतो. आपल्याला ह्या हॉबला काय करावं लागतं, आपल्याला थोडा अँगल प्रोव्हाइड करावा लागतो, ज्याच्या थ्रू काय होणार, आपण इथं हेलिकल आपल्याला टीथ फॉर्म करणार किंवा आपण वर्म जे आहे वर्म गिअर कटिंग असतं त्या ठिकाणी देखील आपल्याला काय करायचं असलं, तो हॉब जो असतो तो एका ठराविक अँगलमध्ये किंवा हॉब कटिंग करताना वर्म गिअर कटिंग करताना तो राईट अँगलमध्ये सेट करावा लागतो. ओके, तर ही गिअर हॉबिंग प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये काय आहे, मेनली आपला गिअर हॉब म्हणजेच कटर आहे, गिअर ब्लँक हे काय करतो आपण काय करतो, थोडंसं ते एकमेकाला रोटेट करतात किंवा एक प्रॉपर डेप्थ होईपर्यंत आपण गिअर ब्लँक पुढे येणार टीथमध्ये आणि त्यानंतर आपण हॉबला फीड देतो. ओके, आणि आपण हे 1 बाय 1 इथे टीथ फॉर्म करत जातो. त्याला काय म्हणतात, गिअर हॉबिंग प्रोसेस. ओके, त्यानंतर ॲडव्हान्टेजेस बघूया. ॲडव्हान्टेजेस ऑफ गिअर हॉबिंग: फास्टर अँड कंटिन्युअस प्रोडक्शन. ओके, आता ह्या ठिकाणी कसं आहे, आपलं कंटिन्युअस रोटेशन चालू आहे हॉबचं देखील आणि तुमच्या गिअर ब्लँकचं देखील, त्यामुळे कसं आहे फास्टर अँड कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि फास्टर अँड कंटिन्युअस प्रोसेस असल्यामुळेच काय रेट ऑफ प्रोडक्शन कसं आहे, हाय आहे. ओके, द नेक्स्ट ॲडव्हान्टेज: क्विक टू सेटअप अँड इकॉनॉमिकल. ओके, आता ह्याचा सेटअप देखील तिथं फारसा अवघड नसल्यामुळं तो सेट करायला फार वेळ लागत नाही आणि त्यामुळे क्विक सेट आपण तयार करत असल्यामुळे तो कसं आहे आपण तिथं टाईम सेव्ह करतो आणि त्यामुळे ही पूर्ण प्रोसेस इकॉनॉमिकल देखील आहे. ओके, हाय ॲक्युरेसी कॅन बी ऑब्टेन्ड. ओके, जरी ही फास्टर प्रोसेस असली तरी इथं ॲक्युरेसी कशा हायर आहे. मेनी गिअर्स ऑफ सेम साईज कॅन बी कट सायमल्टेनियसली. ओके, आणखी एक ह्याचा इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज बघा, मेनी गिअर्स ऑफ सेम साईज आपण काय करतो, तो सायमल्टेनियसली देखील काय आपण ते कट करू शकतो. ओके, गिअर हॉबिंगमध्ये इट कॅन कट स्पर, हेलिकल, वर्म गिअर्स, स्प्रॉकेट अँड स्प्लाइन्स. ओके, म्हणजे मेनी टाईप्स ऑफ गिअर्स ओके आपण काय गिअर हॉबिंग थ्रू तयार करू शकतो. ओके, तर हे सगळे काय त्याचे ॲडव्हान्टेजेस गिअर हॉबिंगचे. त्यानंतर जसे ॲडव्हान्टेज आहेत तसे काही लिमिटेशन देखील आहेत गिअर हॉबिंग प्रोसेसला किंवा डिसॲडव्हान्टेजेस. पहिला बघा, कॅनॉट जनरेट इंटरनल गिअर्स. ओके, सगळ्यात मोठा हा ड्रॉबॅक किंवा लिमिटेशन आहे गिअर हॉबिंगचं. आपण गिअर हॉबिंग थ्रू इंटरनल गिअर्स नाही प्रोड्यूस करू शकत, तयार करू शकत नाही. ओके, फक्त इथं एक्सटर्नल जे गिअर्स आहेत जसे की आपले स्पर गिअर आहेत, ओके, वर्म गिअर आहे, स्प्लाइन्स आहेत. ओके, जे एक्सटर्नल गिअर्स आहेत तेच फक्त आपण या प्रोसेसनं काय करू शकतो, तयार करू शकतो गिअर हॉबिंग. सेकंड डिसॲडव्हान्टेज, कॅनॉट कट गिअर्स विच हॅविंग शोल्डर्स अँड फ्लॅंजेस. ओके, किंवा त्याला पॅरलल आणखी एक डिसॲडव्हान्टेज, कॅनॉट प्रोड्यूस अनसिमेट्रिकल शेप्स. ओके, जे आपण गिअर तयार करणार हे कसे आहेत बघा, हे प्लेन आहेत, त्याला शोल्डर किंवा फ्लॅंजेस नाही आहेत आणि असे शोल्डर किंवा फ्लॅंजेस असलेले जे गिअर्स असतात ते आपण गिअर हॉबिंगनं तयार करू शकत नाही किंवा अनसिमेट्रिकल शेप्स जे आहेत ते देखील आपण गिअर हॉबिंगनं प्रोड्यूस नाही करू शकत. ओके, तर हे त्याचे काय डिसॲडव्हान्टेजेस आहेत. प्लेन गिअर्स जे आहेत ते आपण फक्त गिअर हॉबिंगनं काय करू शकतो, तयार करू शकतो. ओके, ओके, आफ्टर गिअर हॉबिंग त्यानंतर आपण गिअर शेपिंग प्रोसेस काय आहे ते बघूया. ओके, गिअर शेपिंग ही देखील काय गिअर जनरेटिंग प्रोसेस आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही पद्धतीने आपल्याला गिअर तयार करतो गिअर तयार करतात. एक म्हणजे गिअर शेपिंग युझिंग अ रॅक कटर आणि सेकंड वन इज गिअर शेपिंग युझिंग अ पिनियन कटर. ओके, तर त्याच्या आधी आपण गिअर शेपिंग म्हणजे काय बघूया. इट इज अ गिअर जनरेटिंग प्रोसेस. ओके, लाईक गिअर हॉबिंग हे देखील काय गिअर जनरेटिंग प्रोसेस आहे. It is the method of manufacturing gears using shaping cutter on the machine. Okay, in this process, rack or pinion cutter can be used to cut any number of teeth on gear blank of same pitch. The cutter is mounted with its axis vertical and reciprocates up and down. In addition to reciprocating motion, the cutter and gear blank both are rotated slowly and uniformly about their own axis. Okay, the cutter in its rotation generates the tooth profile on the gear blank. The gear shaping process is of two types. First one is gear shaping using a rack cutter and gear shaping using a pinion cutter. Okay, तर गिअर शेपिंग ही देखील गिअर जनरेटिंग प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये काय तुमचं कटर जे असतं ते एक आयदर तर रॅक शेपमध्ये असतं और पिनियन शेपमध्ये असतं. ओके, तर हे रॅक किंवा पिनियन कटर यूज करून आपण काय करतो गिअर तयार करतो, त्यालाच आपण काय म्हणतो गिअर शेपिंग प्रोसेसेस. ओके, तर आता आपण 1 बाय 1 बघूया. सो वी स्टार्ट विथ गिअर शेपिंग युझिंग अ रॅक कटर. ओके,
Gear shaping using a rack cutter. In this method, the cutter has a rack form. Cutter has a rack form for the gear to be generated. Okay. The cutting action is similar to shaping machine. Okay. The gear blank is mounted on vertical spindle and the cutter is mounted on reciprocating spindle. The gear blank is rotated slowly and uniformly about its axis. The cutter reciprocates rapidly up and down and removes metal during the cutting stroke or downstroke only. At the same time, cutter moves with the relative or linear velocity also. The linear speed of the gear blank and rack is maintained same. Okay, the linear speed of gear blank and rack is maintained same, that is in mm per minute or meter per minute. During the process, the cutter is fed radially to the gear blank to give the required depth of cut. Thus, because of reciprocating up and down motion and linear motion of cutter, angular linear motion of gear blank teeth is generated on the gear blank. Main limitation of this method is that once the full length of rack is utilized, the cutting operation is required to be stopped and the rack have to be brought to its initial position. The blank is to be indexed next and the next cut is started as usual. Okay. तर गिअर शेपिंग प्रोसेस कशी आहे बघा, आता आपण डायग्राममध्ये बघूया, हे तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर हा आपला गिअर ब्लँक आहे. ओके, तो कसा आहे व्हर्टिकल ॲक्सिस आपण त्याचा आहे. ओके, आणि हे जे कटर आहे कुठल्या फॉर्ममध्ये आहे बघा, रॅक फॉर्ममध्ये. ओके, याला देखील काय कटिंग एजेस आहेत. ओके, रॅक फॉर्ममध्ये. आता इथं कसं आहे, आपण गिअर ब्लँक जो त्याच्या ॲक्सिसमध्ये रोटेट होतो आणि हा आपला रॅक कटर. ओके, या डायरेक्शनमध्ये. आणि त्याच पद्धतीनं हे एक मोशन आहे, आपली रॅकचे एक मोशन आहे, आणि त्याच पद्धतीनं रॅक कटर कसं आहे अप डाऊन होतं, रेसिप्रोकेट होतं, राईट. आणि हे काय आपलं कटर असल्यामुळं आपण 1 बाय 1 इथं टीथ काय करणार फॉर्म करत जाणार, असं पूर्ण गिअर ब्लँक होतं. आता फक्त आणखी एक याचं लिमिटेशन काय आहे, आपण सुरुवात समजा इथून केली ह्या पॉईंटपासून. ओके, रॅक कटरची जसं जसं आपण पुढं जाईल आणि तुमचं ही लेंथ संपेल रॅकची. ओके, तर त्यावेळी आपल्याला पुन्हा ते त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आणावं लागतं आणि आपल्याला नेक्स्ट टीथ परत तिथून कटिंग करायला चालू करावं लागतं. हे त्याचं लिमिटेशन आहे. ओके, तर हे गिअर शेपिंग म्हणजे आपण गिअरला शेप देण्याचा, ब्लँकला गिअर शेप देण्याचा प्रयत्न करतो युझिंग रॅक कटर. ओके, आता गिअर शेपिंग युझिंग पिनियन कटर, तर हे देखील प्रोसेस सेम आहे ॲज लाईक गिअर शेपिंग युझिंग रॅक कटर. फक्त इथं फरक का आहे, आपल्या रॅक कटरच्या ऐवजी इथं कटर कसला असणार आहे, आपलं पिनियन कटर असणार आहे. ओके, आपल्या डायग्राममध्ये ते दिसून येईलच. त्याच्या आधी आपण स्टेटमेंट्स बघूया काय काय आहेत. इन दिस मेथड पिनियन कटर हॅविंग फॉर्म सिमिलर टू गिअर टू बी प्रोड्यूस्ड इज यूज्ड. The pinion cutter reciprocates along vertical plane and while reciprocates about its vertical axis. Gear blank is mounted on vertical shaft and rotates about its vertical axis. The linear speed of cutter and pinion is same, uniform and very slow. The cutter reciprocates rapidly up and down and removes metal during the cutting stroke or downstroke only. During the process, the cutter is fed radially to the gear blank obtain the required tooth depth. Okay, आता इथं बघा हा आपला गिअर ब्लँक सेम आहे जसं आपण पिनियन रॅक कटरमध्ये बघितला होता. तो कसा अबाउट वर्टिकल ॲक्सिस तो काय होतो रोटेट होतो. ओके, आता इथं जे आपलं रॅक कटर होतं, ओके, इथं जे आपलं रॅक शेप कटर होतं ते इथं कसं आहे पिनियन कटरमध्ये त्याचा शेप कसा आहे पिनियनसारखा आहे, त्यामुळे त्याला पिनियन कटर म्हटलेलं. ओके, आणि जसं तुमचं गिअर ब्लँकवरती टूथ फॉर्म करायचे आहेत तसेच ती त्याच्यावरती तुमच्या पिनियनवरती असतात. ओके, मग जसं जसं तुमचा गिअर ब्लँक रोटेट होईल तसंच आपलं काय हा पिनियन देखील रोटेट होत असतो. फक्त इथं कसं आहे की आपल्याला हा जो पिनियन आहे तो रॅपिडली अप अँड डाऊन होत असतो. ओके, आणि एक एक टी त्याच्यावरती आपण फॉर्म करत जातो. यालाच काय म्हणतात गिअर शेपिंग युझिंग पिनियन कटर. पहिल्यांदा तुमचा गिअर ब्लँक थोडंसं जोपर्यंत आपण
एक प्रॉपर डेप्थ अचीव होत नाही. ओके, तोपर्यंत तो आतमध्ये दोन्ही एकमेकांशी कनेक्ट होत असतात आणि ज्यावेळी एक प्रॉपर डेप्थ तुमची येईल त्यानंतर ते अपडाऊन व्हायला चालू होतं. ओके, तर हे असे 1 बाय 1 टीथ हे काय केले जातात, फॉर्म केले जातात गिअर शेपिंग युझिंग पिन अँड कटर. ओके, ते देखील आपल्या लक्षात येतं बघा, 1 बाय 1 टीथ असे फॉर्म केले जातात. तर ही प्रोसेस आहे गिअर शेपिंग युझिंग पिन अँड कटर. तर आता आपण गिअर शेपिंगमध्ये 2 प्रोसेस बघितल्या, बाय युझिंग रॅक कटर आणि बाय युझिंग पिन अँड कटर. ओके, आता गिअर शेपिंगचे ॲडव्हान्टेजेस बघूया. ओनली 1 कटर इज रिक्वायर्ड टू कट ऑल गिअर्स ऑफ एनी नंबर ऑफ टीथ ऑफ सेम पिच. ओके, पहिला ॲडव्हान्टेज आहे बघा, याच्यामध्ये एकच कटर यूज करून आपण जे गिअर्स आहेत सेम पिचचे ते काय करू शकतो, आपण इथं तयार करू शकतो. ओके, ओनली 1 कटर इज रिक्वायर्ड टू कट ऑल गिअर्स ऑफ एनी नंबर ऑफ टीथ ऑफ सेम पिच. सेम पिचचे आपण जे गिअर्स आहेत ते आपण काय करू शकतो, एकच कटर यूज करून तयार करू शकतो गिअर शेपिंगमध्ये. सेकंड वन, इट इज मस्ट फास्टर प्रोसेस. ओके, गिअर हॉबिंग देखील फास्टर प्रोसेस आहे आणि गिअर शेपिंग देखील काय आहे, फास्टर प्रोसेस आहे. रेट ऑफ प्रोडक्शन इज हायर बिकॉज कटिंग ॲक्शन इज कंटिन्युअस. ओके, तर रेट ऑफ प्रोडक्शन देखील हायर आहे गिअर शेपिंगमध्ये, पण तो ॲज कम्पेअर टू गिअर हॉबिंग तो थोडंसं इथं कमी असतो. पण ज्या दुसऱ्या प्रोसेस आहेत गिअर जनरेटिंगच्या त्याच्यापेक्षा देखील गिअर शेपिंगमध्ये रेट ऑफ प्रोडक्शन हायर असतो, म्हणून हा देखील ॲडव्हान्टेज घेतला आहे. रेट ऑफ प्रोडक्शन इज हायर बिकॉज कटिंग ॲक्शन इज कंटिन्युअस. मोस्ट ॲक्युरेट टूथ प्रोफाईल कॅन बी जनरेटेड. ओके, हा याचा एक महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे किंवा फायदा आहे. गिअर शेपिंगमध्ये कसं आहे, मोस्ट ॲक्युरेट टूथ प्रोफाईल आपल्याला तयार करता येतो. हा एक महत्त्वाचा फायदा आहे गिअर शेपिंगचा. आणखी एक ह्याचा ॲडव्हान्टेज महत्त्वाचा बघा काय आहे, जो गिअर हॉबिंगमध्ये आपल्याला नव्हता तो, इंटरनल गिअर्स कॅन बी प्रोड्यूस्ड बाय युझिंग पिन अँड कटर. ओके, गिअर हॉबिंगमध्ये आपल्याला इंटरनल गिअर्स तयार करता येत होते का, नाही, पण गिअर शेपिंगमध्ये इंटरनल गिअर्स तयार करता येतात बाय युझिंग पिन अँड कटर. हा याचा ॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस बघूया गिअर शेपिंगचे काय काय आहेत. फर्स्ट डिसॲडव्हान्टेज बघा, इंटरनल गिअर्स कॅनॉट बी प्रोड्युस्ड बाय युझिंग रॅक शेप्ड कटर. ओके, जो आपण इथं ॲडव्हान्टेज बघितला होता काय, इंटरनल गिअर्स कॅन बी प्रोड्युस्ड बाय युझिंग पिन अँड कटर. ओके, इथं फक्त पिन अँड कटर यूज करून आपल्याला इंटरनल गिअर्स तयार करता येतात, पण बाय युझिंग रॅक शेप्ड कटर आपल्याला ते तयार करता येत नाहीत. इंटरनल गिअर्स कॅन बी प्रोड्युस्ड बाय युझिंग कॅनॉट बी प्रोड्युस्ड बाय युझिंग रॅक शेप कटर. ओके, इंटरनल गिअर्स जे आहेत ते ओनली पिन अँड कटर यूज करून आपल्याला तयार करता येतात, पण रॅक शेप्ड कटर यूज करून आपल्याला काय करता येतात, तयार करता येत नाहीत. हा एक त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे. रेट ऑफ प्रोडक्शन इज लो कम्पेअर टू गिअर हॉबिंग प्रोसेस. ओके, जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे गिअर हॉबिंग प्रोसेस जी आहे ती कंटिन्युअस आहे, फास्टर आहे ॲज कम्पेअर टू गिअर शेपिंग. त्यामुळं रेट ऑफ प्रोडक्शन देखील कसा आहे, गिअर हॉबिंगचा जास्त आहे गिअर शेपिंगपेक्षा. ओके, त्यामुळं गिअर शेपिंग हे कसं आहे, रेट ऑफ प्रोडक्शन इथं लो आहे ॲज कम्पेअर टू गिअर हॉबिंग प्रोसेस. अँड लास्ट वन, वर्म अँड वर्म फील कॅनॉट बी प्रोड्युस्ड बाय दिस प्रोसेस. आणखी एक याचा डिसॲडव्हान्टेज गिअर शेपिंगचं म्हणजे आपल्याला वर्म अँड वर्म फील जे आहे, ओके, किंवा टाईप्स ऑफ गिअर जो आहे वर्म अँड वर्म फील, तो आपल्याला गिअर शेपिंगनं काय करतो, तयार करता येत नाही. ओके, तर हे त्याचे डिसॲडव्हान्टेज आहेत गिअर शेपिंगचे. आणि फायनली आपण आता दोन्ही कम्पेअर करूया, गिअर हॉबिंग आणि गिअर शेपिंग प्रोसेस. ओके, अकॉर्डिंग टू व्हेरियस बेसिस. आता पहिल्यांदा आपण ॲक्युरेसी जर घेतला पॉईंट, तर हॉबिंगमध्ये बघा, बेटर विथ रिस्पेक्ट टू टूथ स्पेसिंग अँड रनआउट. ओके, ॲक्युरेसी कशा हॉबिंगमध्ये, बेटर विथ रिस्पेक्ट टू टूथ स्पेसिंग अँड रनआउट, आणि त्याच्या अपोजिट शेपिंगमध्ये बेटर विथ रिस्पेक्ट टू टूथ फॉर्म. ओके, त्यामुळं ॲक्युरेसी जी आहे ती बोथ फॉर्ममध्ये म्हणजे टूथ स्पेसिंग किंवा रनआउटमध्ये ही कशाची बेटर आहे, आपलं हॉबिंगमध्ये बेटर आहे. ओके, शेपिंगमध्ये देखील ॲक्युरेसी चांगली आहे, पण कशा विथ रिस्पेक्ट टू टूथ फॉर्ममध्ये. ओके, त्यानंतर सरफेस फिनिश. हॉबिंग प्रोड्युसेस अ series of radial flats based on feed rate of hob across the work. Okay, produces a series of radial flat based on feed rate of hob across the work. त्याच्या अपोजिट सरफेस फिनिश शेपिंगमध्ये शेपिंग प्रोड्युसेस अ series of straight lines parallel. Okay, straight line parallel to the axis of the gear
सरफेस फिनिश मे बी बेटर. ओके, तर सरफेस फिनिश जर कम्पेअर करायचं झालं तर हॉबिंगमध्ये देखील चांगलं असतं, पण शेपिंगमध्ये थोडंसं बेटर आहे ॲज कम्पेअर टू हॉबिंग. ओके, व्हर्सॅटिलिटी. आता व्हर्सॅटिलिटी कोणाची जास्त आहे बघा, हॉबिंगची की शेपिंगची? आता हॉबिंगमध्ये बघा, कॅनॉट बी यूज फॉर इंटरनल गिअर्स. हॉबिंगमध्ये इंटरनल गिअर्स तयार करता येतात का? नाही, पण शेपिंगमध्ये आपण इंटरनल गिअर्स तयार करू शकतो. कॅन बी यूज फॉर इंटरनल गिअर्स. ओके, म्हणजेच आपले व्हर्सॅटिलिटी कशी कोणाची चांगली आहे? शेपिंग प्रोसेसची चांगली आहे. ठीक आहे. लिमिटेशन हॉबिंगमध्ये फास्टर फॉर गिअर्स विथ लार्जर फेस विड्थ. ओके, आणि शेपिंगमध्ये टाईम सायकल विल बी 2 to 3 times ऑफ हॉबिंग फॉर वायडर गिअर्स. ओके, म्हणजे हॉबिंग प्रोसेस ही कशी आहे? फास्टर आहे, आणि तेच शेपिंगमध्ये आपल्याला काय आहे ती थोडीशी टाईम कन्झ्युमिंग आहे. ओके, त्यामुळं हॉबिंगचं जे प्रोडक्शन रेट आहे तो देखील कसा चांगला असतो ॲज कम्पेअर टू शेपिंग. आणि फायनली प्रोडक्शन रेट, स्टॅकिंग कॅन मेक हॉबिंग फास्टर दॅन शेपिंग इवन फॉर गिअर्स विथ नॅरो फेस विड्स. आणि त्याच्या अपोजिट शेपिंगमध्ये विथ हाय स्पीड स्ट्रोकिंग नॅरो विथ जॉब कॅन बी फिनिश्ड इन लेझर टाईम दॅन बाय हॉबिंग. ओके, म्हणजेच प्रोडक्शन रेट जर कम्पेअर करायचा झाला तर हॉबिंगमध्ये कसं आहे, तो थोडंसं फास्टर आहे किंवा हायर आहे ॲज कम्पेअर टू शेपिंग प्रोसेस. ओके, so this is all about gear hobbing and gear shaping processes. Okay, so we will stop here. Thank you.